नमस्कार. आज मी माझ्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. स्मृती इराणींच्या वक्तव्यावरती मानसिक पाळी म्हणजेच अपंगत्व नव्हे, त्या दिवसात भरपगारी सुट्टी देण्याची काही गरज नाही. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेमध्ये मानसिक पाळी धोरणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला स्मृती इराणींनी सविस्तर उत्तर दिलं. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवार महिलांच्या मासिक पाळी संदर्भात एक सूचक विधान केलं आहे. महिलांना येणारी मानसिक पाळी म्हणजेच अपंगत्व नाही, त्यामुळे त्याचा आधार घेऊन मासिक पाळीची सुट्टीसाठी युक्तिवाद करता येणार नाही, असं स्मृती इराणींनी म्हटलं आहे. राज्यसभेमध्ये विचारण्यात आला प्रश्न राष्ट्रीय जनता दलचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेमध्ये मानसिक पाळी धोरणाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना स्मृती इराणी उत्तर देत होत्या. त्यावेळेसच त्यांनी मासिक पाळीच्या सुट्टीबद्दल भाष्य केले. मासिक पाळीचे चक्र हे काही अपंगत्व नाही, महिलेच्या आयुष्याचा एक भाग आहे. मासिक पाळी न येणाऱ्या व्यक्तीचा मासिक पाळीबद्दल विशिष्ट दृष्टिकोन असल्यामुळे महिलांना समान संधी नाकारल्या जातात. अशा अर्थाने आपण समस्यांचा बाऊ करू नये, असं इराणी म्हणाल्यात. सरकार धोरण आखणार. मागील आठवड्यामध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना इराणींनी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीसाठी भरपगारी सुट्टी देण्यास धोरण आखण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असं म्हटलं आहे. वरिष्ठ सभागृहामध्ये बुधवारी स्मृती इराणींनी दिलेल्या लेखी उत्तरामध्ये मासिक पाळीमुळे डिस्मेनोरिया किंवा तत्सम तक्रारींनी ग्रस्त असलेल्या महिला मुलींची संख्या फार कमी आहे. तसेच यापैकी बहुतेक प्रकरणांमध्ये औषधोपचाराने इलाज शक्य आहे, असं म्हटलं होतं. महिलांना लाजिरवाणी वागणूक मात्र मानसिक पाळीचा मुद्दा आहे आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टीबद्दल अनेकदा बोललं जात नाही. अनेकदा महिलांना लाजिरवाणी वागणूक दिली जाते. मासिक पाळी म्हणजे असलेल्या व्यक्तींवर बंधन लादली जातात. त्यांची गतिशीलता, स्वातंत्र्य आणि सामान्य दिनचर्येदरम्यान काही ठिकाणी प्रवेश नाकारला जातो. सामाजिक नियमांचा दाखला देत बऱ्याच वेळा महिलांचा छळ होतो किंवा त्यांना एक प्रकारे सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो. जेव्हा एखादी मुलगी मासिक पाळीला प्रथमच सामोरे जात असते तेव्हा तिला भावनिक आणि शारीरिक बदलांबद्दल माहीत नसते. अशा वेळेस ती अधिक संवेदनशील होते, असेही इराणी यांनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे. यापूर्वी केलेले समर्थन म्हणजेच काय? विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये सरकारने मासिक पाळीच्या स्वच्छता धोरणाचा मसुदा जारी केला, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी मासिक पाळीच्या काळात सुट्टीच्या तरतुदीचे समर्थन केले होते. शैक्षणिक संस्था आणि कार्यालये सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या विशिष्ट किंवा विविध गरजा ओळखण्यासाठी आणि सर्व व्यक्तींच्या कल्याणासाठी आणि उत्पादकतेला समर्थन देणारे वातावरण तयार करणं गरजेचं आहे. मासिक पाळीच्या दरम्यान व्यक्तीच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी लवचिक कामकाजाच्या व्यवस्थेसारख्या तरतूद असावीत. यामध्ये घरातून काम किंवा सपोर्ट रजा दिली जावी, असे मसुद्यात नमूद केले होते. या लेखावरती तुमचे काय मत आहे मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.